विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज या भागामध्ये अपूर्णांकाचा जो भागाकार आहे तो अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। मी गुणाकाराच्या वेळेस तुम्हाला एक नियम सांगितला होता की बेरीज आणि वजाबाकीचा कोणताही नियम गुणाकारासाठी किंवा भागाकारासाठी वापरला जात नाही। तसंच भागाकारासाठी एक वेगळा अजून नियम या ठिकाणी आहे। भागाकार अपूर्णांकांचा करताना व्यस्त क्रिया करावी लागते। नीट लक्षात घ्या, व्यस्त क्रिया करावी लागते आणि ज्याला इंग्रजीतून रेसिप्रोकल असं म्हणतात। त्याला इंग्रजीतून काय म्हणतात? रेसिप्रोकल म्हणजे अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी। पाहूयात। पहिली संख्या भागाकार करताना नीट लक्ष ठेवा, पहिली संख्या जशीच्या तशी लिहा 5/12। भागाकाराचं चिन्ह काढून टाका आणि त्याऐवजी गुणाकार लिहा। आणि दुसरी जी संख्या आहे त्याला व्यस्त करा, ज्याला आपण इंग्रजीतून रेसिप्रोकल असं म्हणतो। पहिली संख्या परत एकदा लक्षात घ्या, पहिली संख्या जशीच्या तशी लिहा, भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह द्या आणि दुसऱ्या संख्येला व्यस्त करा, म्हणजे डिनॉमिनेटरच्या जागेवर न्यूमरेटर आणि न्यूमरेटरच्या जागेवर डिनॉमिनेटर लिहा। 24/6। अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये जर तुम्हाला सोपं रूप देता येत असेल तर तुम्ही सोपं रूप देऊन घ्या, म्हणजे गुणाकार करताना तुम्हाला सोपं जाईल। बघा, 6×1 6, 6×4 24, 4×1 4, 4×3 12। अशा प्रकारची काटाकाटी केल्यानंतर उरलेल्या संख्या आपण पुन्हा लिहायच्या आहेत। 5/3 गुणिले 1/1। अंशांचा गुणाकार गुणाकाराच्या नियमाप्रमाणे अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी। 5×1 5 आणि 3×1 3। 5/12 भागिले 6/24 याचं उत्तर मिळालं आपल्याला 5/3। पुन्हा दुसरं उदाहरण आपण भागाकाराचं पाहूयात। नियम लक्षात घ्या, पहिली संख्या जशीच्या तशी लिहा 7/5। भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा, भागाकाराच्या ऐवजी गुणाकार करा आणि दुसऱ्या संख्येला रेसिप्रोकल करा। हे येईल 13/11। मग पुन्हा याच्यासारखंच अंशांचा गुणाकार अंशस्थानी लिहा। 7/13 गुणिले 5/11। 13×7 91 आणि 11×5 55। याचं उत्तर आपल्याला मिळालं 91/55 किंवा 91°/55 असंही याचं वाचन केलं जातं। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही स्वतः घ्या आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळत असाल तर अशा उदाहरणांचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून ही उदाहरणं पुढच्या काही भागांमध्ये तुम्हाला पुन्हा शॉर्टकट कशी सोडवावी, वेळ कसा कमी करावा, कमी वेळात ती उदाहरणं कशी सोडवावी याचेही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या भागात देणार आहे। तर तुर्तास आता तुम्ही अशा काही उदाहरणं घेऊन स्वतः प्रयत्न करा आणि जर तुम्हाला याची काही अडचण आली तर माझ्या दिलेल्या नंबरवर नक्की तुम्ही व्हॉट्सअप करून तिथे प्रश्न टाकाल, त्याचं उत्तर आपल्याला देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल। धन्यवाद।